नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मखदूम शेख. आपली सरकार आपली योजना युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पॅन कार्ड विषयी एक मोठी अपडेट आलेली आहे. तर त्या अपडेट मध्ये काय आहे आणि आपल्याला ते काय करायचं आहे. तर मित्रांनो, जर तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या आधार कार्ड असेल, जर लिंक नसेल तर तुमचं येत्या 1 जानेवारी पासून आहे ना तुमचं पॅन कार्ड हे कायमस्वरूपी बंद होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन किंवा कुठल्याही प्रकारचं काम मी पडणार नाही. तर ते जर तुमचं काम जर बंद पडू नये, जर तुमचं काम बंद पडलं तर तुम्हाला पॅन कार्ड हे तुम्हाला काढायला भरपूर परेशानी होणार आहे. तर ते पॅन कार्ड जे तुमचं आहे ना ते बंद पडू नये यासाठी आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे आपलं जे पॅन कार्ड आहे ना ते आपल्याला आधार कार्डचं लिंक करायचं आहे, ते आपण कशा प्रकारे करणार आहोत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहायला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला सर्व असं स्क्रोल करून वरती स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला एक पाहायला भेटणार आहे आधार लिंक. इथे एक ऑप्शन दिसणार आहे मित्रांनो, इथे आधार लिंक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर जे आहे ना आपलं पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला खालीच आधार कार्ड नंबर आपला टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक ओटीपी येणार आहे. ओटीपी टाकून मित्रांनो बस आपल्याला सबमिट करायचं आहे. बस मित्रांनो, इतकंही करायचं आहे आपल्याला. जर तुमचं ऑलरेडी जर केलेलं असेल तर तुम्हाला तिथे दाखवेल की ऑलरेडी तुमचं लिंक आहे. जर नसेल तर तुम्हाला ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली जे आहे ना तुमचं सबमिट होईल आणि तुमचं जे पॅन कार्ड आहे ना हे तुमच्या आधार कार्डशी लिंक होईल. बस मित्रांनो, इतकंच आहे. आणि जर तुमचं पॅन कार्ड जर ऑलरेडी लिंक असेल तर तिथे सुद्धा एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे आधार स्टेटस किंवा लिंक जे आहे ना मित्रांनो तिथं स्टेटस एक ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून तुमचं पॅन आणि आधार कार्ड टाकून सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता की तुमचं आधार ऑलरेडी लिंक आहे का नाहीये. बस मित्रांनो, इतकाच एक छोटासा व्हिडिओ होता. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला थोडा टाइम आपल्या व्हिडिओला थोडा टाइम होत आहे यायला, कारण का मला टाइम भेटत नाही कामामुळे. कारण का मित्रांनो, मी एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे. तर मित्रांनो, मी आता सुद्धा जे आहे ना कामावरच आहे. कामावर असल्यामुळे मित्रांनो एक व्हिडिओ शूट करायला टाइम भेटत नाहीये. तर मित्रांनो, तुम्ही आता माझ्या मागे सुद्धा पाहू शकता की माझी इथे मी बाईक उभी केलेली आहे. तर मित्रांनो, कामातून वेळ काढून मला व्हिडिओ शूट करावा लागतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.